तर जय हिंद सर्वांना मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो बघा, या ठिकाणी महाराष्ट्र पोलीसच्या दृष्टिकोनानुसार महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचे भरपूर असे ऐतिहासिक स्थळ आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तरी महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय उद्यान. मित्रांनो भरपूर वेळेस प्रश्न आलेले आहे मित्रांनो, की महाराष्ट्राचे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्याचे आहे, पेज राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे, असं उलटे सुलटे प्रश्न पोलीस भरतीला विचारतात, काही स्थापना पण विचारतात मित्रांनो. तर बघा, आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला महाराष्ट्राचे राष्ट्रीय उद्यान, त्याची स्थापना काय झाली, हे आपण थोडक्यात माहिती तुम्हाला सांगणार मित्रांनो. जर तुम्ही नवीन आपल्या चॅनलवरती असेल तर मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, म्हणजे अशीच व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत जाईल, पोलीस भरतीची तशी मिळत जाईल मित्रांनो. ठीक आहे. तर बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 5च राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो. भारतात तर असे खूप आहे, पण महाराष्ट्रात जर विषय विचारलं तर महाराष्ट्रात फक्त 5च आहे बघा. या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दिलेले आहे, थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. बघा, या ठिकाणी पेज राष्ट्रीय उद्यान हे नागपूरमध्ये आहे. तुम्ही गेले असेल, पेज राष्ट्रीय उद्यानमध्ये खूप मोठा आहे मित्रांनो. महाराष्ट्रात सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणजे पेज आहे मित्रांनो. ठीक आहे. असा प्रश्न येतो की महाराष्ट्रात सर्वात मोठा राष्ट्रीय उद्यान कोणता आहे, तर पेज आहे मित्रांनो. तर नागपूर पेज राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कधी झाली बघा. पेज राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1975 मध्ये झाली. किती झाली? 1975 झाली मित्रांनो. ठीक आहे. प्रश्न विचारतो की पेज राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कधी झाली? 1975 मध्ये झाली. दुसरा आहे मित्रांनो संजय गांधी नॅशनल पार्क. मित्रांनो हा बोरवली ठाणे या ठिकाणी आहे. दृष्टिकोनानुसार हा मुंबईमध्ये येतो. मुंबई पोलिसला भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे संजय गांधी नॅशनल पार्क. तर मित्रांनो हा ठाण्यामध्ये बोरवली ठाणे या ठिकाणी, ठाणे जिल्ह्यामध्ये बोरवली इथं पडतो, वेस्टर्न लाईनला आहे मित्रांनो. तुम्ही जर मुंबई पोलिसमध्ये जर गेले असेल तर नक्की या इथं भेटण्यासाठी जा, कारण या ठिकाणी बहुत लय मोठा हा नॅशनल पार्क आहे. या ठिकाणी आता रेल्वेची म्हणजे सफारी सुविधा केलेली आहे चालू. या बोरवली जे आहे मित्रांनो, याची स्थापना झाली आहे 1969 मध्ये. बोरवली नॅशनल पार्क म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क या ठिकाणी आहे, ठाण्यामध्ये आहे मित्रांनो. मित्रांनो दुसरा आहे तांडोबा. हा भी आहे तांडोबा. हा महाराष्ट्रात सर्वात पहिला राष्ट्रीय उद्यान आहे, सर्वात मोठा आहे पेज राष्ट्रीय उद्यान. सर्वात पहिला म्हणजे तांडोबा राष्ट्रीय उद्यान मित्रांनो. हा कुठे आहे? चंद्रपूरला आहे मित्रांनो. तांडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये मित्रांनो वाघाचा मोठा भीव आहे, म्हणजे या ठिकाणी वाघ संख्या खूप जास्त आहे वाघाची. जंगल एरिया असल्यामुळे आणि तिकडून गडचिरोली विभाग किंवा छत्तीसगड बॉर्डर लाईन याच्यामुळे हा राष्ट्रीय उद्यानमध्ये खूप वाघाची संख्या खूप जास्त आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे तांडोबा राष्ट्रीय उद्यान मित्रांनो. याची स्थापना झाली 1955 मध्ये. किती झाली? 1955 मध्ये झाली मित्रांनो. आता हा चौथा आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान. मित्रांनो हा तुम्ही पाहिला असेल, नवेगाव राष्ट्रीय उद्यान हा गोंदियामध्ये आहे मित्रांनो. कुठे आहे? गोंदियामध्ये आहे. हा पण खूप चांगला आहे. जर तुमची जर इच्छा झाली की एखादं पर्यटन स्थळ बघायला जायचे तर तुम्ही नक्की आपले 5 राष्ट्रीय उद्यान फिरू शकता मित्रांनो. तर बघा, या ठिकाणी गोंदिया राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली आहे 1975 मध्ये झाली आहे. 1975 मध्ये झाली आहे. आता आहे 5वा राष्ट्रीय उद्यान. विदर्भाचे जे नंदनवन असतं मित्रांनो, चिखलदरा आपण त्याला म्हणतो, ते गुगामल राष्ट्रीय उद्यानमध्ये आहे, अमरावतीला या ठिकाणी आहे. विदर्भाची हा एकदम पर्यटन स्थळ आहे मित्रांनो. अमरावतीला जर तुम्ही गेले, चिखलदरा हा पर्यटन स्थळ, त्याला गुगामल असं राष्ट्रीय उद्यान आहे. त्याची स्थापना झाली 1974 मध्ये झाली आहे. किती झाली? 1974 मध्ये झाली मित्रांनो. तर बघा, आपण हे 5 राष्ट्रीय उद्यान तुमच्या समोर हा व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. आपला छोटासा रूम आहे आणि बोर्ड पण छोटासा आहे. तरी पण तुम्हाला महाराष्ट्र पोलीसचे जे मित्रमंडळी आहे, नवीन मुलं आहे, त्यांना याच्यावर प्रश्न 100% येतो पेपरमध्ये. आपण याच्यानंतर आपले महाराष्ट्रामध्ये ज्योतिर्लिंग किती आहे, लेण्या किती आहे, हे पण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपल्या ह्याच व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तरी हे सर्वांनी महत्त्वाचे नोट करून ठेवा. पेपरला 100% प्रश्न याच्यावर येतोच. जर तुम्ही जिल्ह्यामध्ये जर फॉर्म टाकला असेल तर जिल्ह्यामध्ये 100% हा प्रश्न येतोच मित्रांनो. ठीक आहे. ही लिहून घ्या, सर्वांनी नोट करून घ्या. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण महाराष्ट्रातले राष्ट्रीय उद्यान पाहिले आहे. तर आता महाराष्ट्राची बेटे बघा. इथे महाराष्ट्रामध्ये सध्या आता 7 बेटे आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता, तुम्हाला प्रश्न आलेला आहे पेपरला. मुंबई पोलिसला रायगडला, कुलाबा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातले जे बेटे असतात तुम्हाला 100% त्यावर प्रश्न येतोच, म्हणजे म्हणजे जे कोकणातील जिल्हे आहे हे बेटे पण कोकणातील आहे मित्रांनो. त्याच्यावर 100% प्रश्न येतो म्हणजे हे भौगोलिक दृष्टिकोनाच्या नुसार जर पाहिलं ना तर हा 100% महत्त्वाचे बेटे आहे. तर आपण जे पहिलं बेट आहे मित्रांनो बघू शकता, या ठिकाणी मुंबई
पेपरला आलेलं आहे की मुंबई बेट. मुंबई हे 7 बेटावरती शहर आहे मित्रांनो. आपला जर प्रश्न विचारतो की 7 बेटावरचं शहर कोणतं आहे, तर मुंबई शहर आहे मित्रांनो. मुंबईला चौकोन समुद्र किनारा लागलेला आहे आणि या समुद्र किनारे लागल्यानंतर हा बेट तयार झालेले म्हणजे 7 बेट आहे. त्या 7 बेटावरच आपले मुंबई शहर वसलेले आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मुंबई शहर म्हणजे या मुंबई शहरची जे बेट आहे मुंबई शहर मध्येच आहे मित्रांनो. दुसरं जे आहे मित्रांनो कांदेरी. कांदेरी जी बेट आहे ती रायगड जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यात आहे. हे कुलाबा बी आहे, हे रायगड जिल्ह्यात आहे. अंजिरा म्हणजे जंजिरा किल्ला बी आहे. अंजिरा किल्ला, कुलाबा हे त्या ठिकाणी किल्ले आहे मित्रांनो. तर हे जे बेटावरती किल्ले आहे मित्रांनो, कुलाबा रायगडला आहे. जो अंजिरा आहे 4थ्या नंबरचा रायगडला आहे. खारापुरी आहे. खारापुरी लेणी तुम्ही ऐकलं असेल. मुंबईमध्ये 2 लेणी आहे. तरी खारापुरी पण लेणी आहे आणि तिथं बेट पण आहे. म्हणजे त्या बेटावरती लेणी आहे मित्रांनो, रायगडला आहे. हे बघा या ठिकाणी 6वा जो बेट आहे कासा, हा पण रायगड जिल्ह्यात आहे. आणि 7वा जो एक कुर्टे आहे जे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे मित्रांनो. कोण जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. तर हे 100% मित्रांनो 100% पेपरला येतच. म्हणजे ज्या जिल्ह्यात तुम्ही कोकणातील जिल्ह्यामध्ये 100% पोलीस भरतीचा फॉर्म टाकला किंवा तलाठी हो, वनरक्षक हो, तर हे 100% बेट तुम्हाला विचारतात. आणि विषय तर या जिल्ह्यामध्ये घाट पण आहे. घाटा पण आपण बनवूया दोघी त्याच्यावर. पण हा सध्याचा हे मेन टॉपिक आहे. म्हणजे आपण महाराष्ट्राची भूगोलची स्थापना थोड्या मेन गोष्टी घेणार आहे. मेन पोलीस भरती दृष्टिकोनावर, वनरक्षक भरती, तलाठी भरती याच्यानुसार आपण आपले छोटे व्हिडिओ घेणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर हे तुम्ही सर्वांनी लिहून घ्या, नोट करा मित्रांनो. हे 100% त्याच्यावरती प्रश्न येतोय. ठीक आहे. हे लिहून घ्या सर्वांनी. आणि मित्रांनो याच्यानंतर आपण महाराष्ट्र ज्योतिर्लिंग घेणार आहे की महाराष्ट्र किती ज्योतिर्लिंग आहे. ठीक आहे. त्याच्यावर पण प्रश्न येतो पेपरला. हे सर्वांनी लिहून घ्या. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिले महाराष्ट्राचे बेटे पाहिले, महाराष्ट्राचे राष्ट्रीय उद्यान पाहिले. तर महाराष्ट्राचे ज्योतिर्लिंग आपण पाहूया मित्रांनो. तर बघा या ठिकाणी याच्यावर पण 100% प्रश्न येतो की महाराष्ट्राचे ज्योतिर्लिंग कुठे आहे. म्हणजे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही फॉर्म टाकला किंवा कोणत्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म टाकला त्याच्यावर पण प्रश्न येतो 100%. तर बघा हे महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो. किती आहे? 5 ज्योतिर्लिंग आहे. हे पण महत्वाचे आहे की तुम्ही पाठांतर करून घ्यायचे आहे किंवा नोट करून घ्यायचे आहे मित्रांनो. तर बघा या ठिकाणी पहिला जो आहे मित्रांनो परळी वैजनाथ या ठिकाणी हा बीड जिल्ह्यामध्ये आहे. लिहून घ्यायचं सर्वांनी की परळी वैजनाथ बीड जिल्ह्यामध्ये आहे. एक महाराष्ट्र ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो. घुश्मेश्वर तुम्ही बघितलं आहे की घुश्मेश्वर ही लेणी पण आहे आणि घुश्मेश्वर या ठिकाणी वेरूळची लेणी आहे आणि तिथं एक महादेवाचं ज्योतिर्लिंग पण आहे. तुम्ही संभाजीनगरला गेलेले असेल खुलताबाद किंवा वेरूळ लेणी या ठिकाणी तुम्हाला घुश्मेश्वरचं मंदिर तिथं महादेवाचं ज्योतिर्लिंग आहे. त्याला तुम्ही बघून तिथे जाऊ शकता. पर्यटन स्थळ आहे. ओढा नागनाथ बघा. ओढा नागनाथ या ठिकाणी हिंगोलीला आहे मित्रांनो. याच्यावर पण पेपरला जर हिंगोली जिल्ह्यात तुम्ही फॉर्म टाकला त्याच्यावर सगळं डिटेल येतं की ओढा नागनाथ इथं कोणत्या देवाचं स्थान आहे. तुम्हाला सर्वात फेमस म्हणलं तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी इथे भरपूर लोक गेलेले असेल त्र्यंबकेश्वरला, नाशिकला. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी पंचगंगा नदीचा आपल्या गोदावरी नदीचा तिथे उगम झाला आहे. गोदावरी नदी वाहते आणि या ठिकाणी सीता माताची राहणी आहे. म्हणजे त्या ठिकाणी आज 2027 मध्ये या ठिकाणी कुंभमेळ भरणार आहे नाशिकला. या ठिकाणी कुठे? त्र्यंबकेश्वरला म्हणजे नाशिकला. त्र्यंबकेश्वर. तर बघा या ठिकाणी 5वा जे ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर. मित्रांनो भीमाशंकर या ठिकाणी पुणे जिल्ह्यात आहे. भीमाशंकर या ठिकाणी कोणते प्राणी पण विचारू शकता की भीमाशंकर या ठिकाणी कोणते प्राणी आहे मित्रांनो. शेकरू नावाचा प्राणी आहे या ठिकाणी. शेकरू. कोणता? शेकरू. तर या ठिकाणी भीमाशंकर आहे, त्र्यंबकेश्वर आहे, ओढ्या नागनाथ आहे, कृष्णेश्वर वेरूळ आहे, परळी वैजनाथ आहे. हे सर्वांनी लिहून घ्यायचे आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे 100% याच्यावर प्रश्न येतो मित्रांनो. तिथे वनरक्षक किंवा कोणती भरती हो मित्रांनो याच्यावर महाराष्ट्रातला जेवढाही स्पर्धा परीक्षा हो त्याच्यावरती हा प्रश्न 100% येतो. ठीक आहे. हे आपण 5 ज्योतिर्लिंग लिहिले आहे. आता बेट पण आपले झालेले आहे आणि महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान आपले झालेले आहे. म्हणजे या ठिकाणी आपला व्हिडिओ या ठिकाणी समाप्त झाला आहे. याच्यावर हे सगळं लिहून घ्यायचे आहे. वहीमध्ये चांगल्या प्रकारे नोट करायचे आहे, पाठांतर करायचे आहे. ठीक आहे. बघा तुम्ही तरी सर्वांनी लिहून घ्या. बघा या ठिकाणी लिहिणं झाल्यावर तुम्ही आपले व्हिडिओ लाईक करून जायचं. चॅनल कमेंट तुमची काय ती टाकून द्यायची. कोणती तुम्हाला व्हिडिओ आवडतं, कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तुम्हाला
याच्यावर आपण बनवू. आता समोर आपण आपले पोलीस भरतीचे सर्व वेगवेगळ्या याच्यावर अपलोड करणार आहे मित्रांनो. जे आमचे मार्गदर्शन करणार आहे थोडे सर, पण तुम्हाला मी सरांशी भेटून करून देईन की ते चांगल्या प्रकारे गणित शिकवतात, बुद्धिमत्ता शिकवतात, ठीक आहे. तरी मी हा विषय घेतला की थोडं मेन टॉपिक तुम्हाला शिकवू याच्यावरती. जे नवीन मुलं आहे 100% जे नवीन मुलं यावर्षी 12वी पास झालेले आहेत त्यांना स्पर्धा परीक्षा पोलीस भरती तयारी करायची मित्रांनो, त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कोणतेही मुलं असू दे त्यांना आपल्या चॅनलवरती तुम्हाला चांगल्यापैकी तुम्हाला 100% असे शिक्षक मिळेल की तुम्हाला तुमच्याकडून करून घेतल्या जाईल आणि तुमच्या मार्गदर्शक करेल मित्रांनो, ठीक आहे. तर सर्वांनी लिहून घ्या आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.